नमस्कार. अ, अ, कसं बोलावं ना समजत नाही आहे थोडंसं. बोलते मी तुम्हाला. अ, अगं मी तुला सांगतच होते, पण तू कुठे ऐकायला तयार आहे का माझं सांग बरं? ऐकतच नाही ना. ऐकायला तर हवं ना. अगं बाई, सासूला पण आईसारखंच समजायचं आणि आईला पण सासूसारखं समजायचं. काय आहे तिच्यामध्ये? बाळाचं आहे ना दोघं पण. पण ती जी सासू असते ना, ती खूप दिवसांनी भेटलेली असते. कशी 30, 22, 25, 24 वर्षानं भेटते ना. मग आई कशी लहानपणापासून. तर सासूने समजून घ्यावं मुलींना, की नाही गड्या ती आता इतक्या वर्षाने भेटली आपल्याला, तर तिलाही थोडी माया लावावी, जीव लावावा, जिव्हाळा लावायचा. आपलंसं करून घ्यायचं ना सासवांनी पण. सासवा पण तसं नाही, असंच पाहिजे, नेटनेटकंच पाहिजे. अरे सवय लागता लागता लागते ना. तुम्ही कुठे लगेच सवय लावायला चालल्या? अरे थोडंफार समजून घ्या. मुलं आजकाल किती कुवारे पडले आहे की नाही? मुली म्हणतात अगं त्रास देतात. मुलं म्हणतात मला सुंदर पाहिजे. असं नसतं बाबांनो. सुंदर असली तरी ती संसारच करते आणि म्हातारीच होते. होते की नाही? आणि काळी असली तरी ते म्हातारीच होते. उलट काळी असली ना तर ती म्हातारपणात चांगली दिसते. आणि गोरी असली ना तिच्या अंगावर जास्त झुरण्या पडतात. हां, खरंच सांगते. आणि गोरीबाईला काय घमंड असतं, सावळीला नसतं. सावळी म्हणते जाऊ दे आपण जसे आहे तसे बरे आहो. गोरी म्हणते नाही मी तर एकदम सुंदर आहे आणि असं आहे तसं आहे. तिला काय असतं ना, ती गोरी चामडीला पाहून तर माझ्या हिशोबाने नाही करायचं. हो की नाही? आणि सासवांनी समजून घ्यावा. मुलाच्या आईवडिलांनी जर समजलं ना तर खूप लग्न होतील. पण मुलाचे आईवडीलच त्या मुलांवर ढकलून देतात, की नाही त्याला पसंत नाही, त्याला असं नाही, त्याला तसं. असं नका करू. करू नका ना. मग काय? आणि तू पण सांगते एवढं, जाते म्हणे मी मेळाव्यात वगैरे. तर मग काय गं, तुझा मेळावा आहे ना स्वतःचा, मग कर ना काही मदत. कोणाला मदत करायची, त्यांना समजवायचं, त्यांना चांगल्या 2 गोष्टीचं ज्ञान द्यायचं ना. तुम्ही मेळावा चालवतात ना, मग काय एवढं कशाला? मेळाव्या चालवता म्हणल्यावर तर करायलाच पाहिजे ना. तुम्ही पैसे घेता, फी घेता तुम्ही. कोणी 5,000 घेते, कोणी 8,000 घेतं, कोणी 1,000 घेते, कोणी 1,500 घेते. असे पैसे घेतात. आणि मग तुम्ही ते बोलू नाही शकत त्या लोकांना जे येतात त्यांना, की बाबांनो रे आपल्याच जातीचे आहे, करून घ्या ना, काय फरक पडतोय? एवढं तर बोलायलाच हवं ना. पण नाही बोलत बाई, तुम्ही पण नाही बोलत. कशी गं ताई? बोलायचं ना. मग तेव्हा तर लग्न जमतील ना. असे कसे जमणारे लग्न सांग बरं? बिना तुम्ही म्हणता नाही आमच्याकडे आला आता 50 हे झालेले त्या वानखड्यांकडे. आता आपण काय ते देतो तर मोबाईलमध्ये पाठवून, हे आला ते आला. आणि आपण फोन केला की ते म्हणतात नाही कोण वानखेडे, मी नाही ओळखत. दुसरं म्हणतं नाही नाही, अरे वानखडे तुम्हाला माहीत नाही वानखडे, तर तुम्ही नाव कसं नोंदवलं त्यांच्याकडे वानखेडे, आहे की नाही? अशी कहाणी आहे ताई. तू तर बघ, काहीतरी कर आणि बोलत जा ना जरा. मग मेळावा चालू केला ना तर बोलायचं ना ताई थोडंफार. अहो मग त्याच्यानेच होईल ना. आपण असे बसून राहिलो हातावर हात धरून तर नाही होत ना मग काही. असं सांगते मी. मग आणि करा. मुलाबाळांचं थोडंफार होईन तर बरंच होऊन जाईल ना. मग पुढे अजून पुढची पिढी काय येते ते किती डोकं खाणार आहे ते त्यांनाच माहिती. हो. चल ताई येते मग. भेटूया नंतर. नंतरच्या ह्याच्यात बोलव मला. मेळावा लागला की मला बोलव हां, नक्की बोलव.